दिला की आणि तुम्ही आज त्याला मारायचा चाललाय होय. कशाला थोड्यासाठी द्यायचा त्याला कार्यक्रम करून टाकला असते की म्या. नाही, त्याला निवार चोप दिलाय आम्ही सगळ्यांनी आणि मगच पोलिसांच्या ताब्यात दिलाय. आणि ते पत्र देतो म्हणला होता मंत्र्यांना ते काय झालं दुधरवाडीचं. मंत्री महोदयांना आपण गावच्या वतीनं निवेदन दिलंय. ते म्हणले की ह्याच्यामध्ये आवाज उठवू आम्ही शेतकऱ्याच्या संदर्भात, दुधाच्या संदर्भात. नाही उठवायचे नाही उठवायचा आवाज. अहो अधिवेशनात ते म्हणले आवाज उठवतो आम्ही. विश्वास ठेवावा लागणार ना आपल्याला. बसा तुम्ही पुढारी निवळ बोगसगिरी करता सगळे. मी तुमच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करीन. माझ्या का कोणी हे खाजगी सावकारीच्या कशाला चोपड्या काढल्या रे बाहेर. घरचा हिशोब चाललाय खाजगी सावकार की वही. घरचा हिशोब आहे का रामभाऊवर आमच्या पण नावावर टाकता तिथे पैसे. नाही, मी टाकलेत का कधी. पण बाळासाहेब मला काय म्हणायचंय, इतर डेअरीवाले पण आहेत का नाही गावात आपलं दूध घ्यायला येतात, त्यांची भाषा कशी होती. काय काय चांगलीच केली रिवाली. हाच अतिशहाणा होता. त्याला मी जेव्हा का सुरुवात म्हणला त्याचा कार्यक्रमच लावायचा. नाही, काय हातात घ्यायचं नाही, नेहमी लक्षात ठेवा बाळासाहेब. गबासा सुभाषराव चांगलं वागलं की माणसाला त्रास होतो. बरं काय करताय आता तुम्ही, आता काय नियोजन. तुम्ही माझं मालक आहे का, मी काही करीन. नाही हो, तुम्ही टेन्शन मध्ये लय दिसताय, रागावलाय. चला पाटलाच्या रानात जायचं, पाटलांनी बोलावलंय, येऊ जाऊन. पाटलाने बोलाले कधी भाषेची पिंडी दिली का पाटलाने तुम्हाला. वांगी देतो म्हणलं तो वांगी. वांग्यासाठी त्याच्या बांधाला जाऊन बसायच्या पाटलाच्या. नाही नाही त्यासाठी नाही, काहीतरी काम आहे म्हणले, या येऊ जाऊन. चला चला वांगी देणार का मला. हा नाही तर तुमच्या घरी ठेवू चालेल. ही पहिल्यांदा नीट ठेवा, कशाला उद्योग. वाघाच्या हातात शोभत खासकीने लगेच सुरुवात करायची. कुठे नाद लागला की कोणी. ठेवा, सोडा, चला. पैसे दे की मला 50 रुपये. नाही, 10 रुपयाला पैसे नाहीत, मी आधीच दारूला कोण मागतो, आम्ही बेकारी होय दावा.